नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे उडी मारण्यापूर्वी पहा. घरी जाण्याच्या रस्त्यावर त्या दिवशी तोतोचाननं जे बघितलं ते बघून तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच उरली नाही. खरं म्हणजे घर खूप जवळ आलं होतं, पण तिला घरी जाण्याचं भानच राहिलं नाही. तो एक मोठा वाळूचा ढीग होता. समुद्र तर तिच्या गावापासून खूप दूर होता. मग समुद्रातली वाळू इकडे कुठे? तिला वाटलं ती स्वप्नात तर नाही ना. आनंदाच्या भरात तिनं धावत जाऊन त्या वाळूच्या किनाऱ्यावर उडी मारली. आणि आणि तिला काही समजायच्या आत ती कसल्या तरी पांढऱ्या गुळगुळीत चिखलात तिच्या दप्तरासकट बुडाली. तिला हालचालच करता येईना. ती छातीपर्यंत अडकली होती, एखाद्या पुतळ्यासारखी. तो वाळूचा ढीग खरं म्हणजे वाळूचा नव्हताच. घराच्या भिंतींना गिलावा करण्यासाठी तयार करून ठेवलेलं ते प्लास्टरचं मिश्रण होतं. बाहेर पडण्यासाठी ती जो हालचाल करत होती तो तिचा पाय त्या गुळगुळीत प्लास्टरवरून घसरत होता. जास्त हालचाल केली तर ती अख्खीच आत बुडण्याची भीती होती. त्यामुळे स्तब्ध उभं राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या 1-2 बायकांना तिनं शुकशुक करून हाका मारायचा प्रयत्न केला, पण त्यांना वाटलं की ती त्या चिखलात खेळत असावी. त्या सरळ निघून गेल्या. संध्याकाळ झाली तरी तोतोचान घरी आली नाही. तेव्हा काळजीनं तिची आई तिला शोधायला बाहेर पडली आणि प्लास्टरच्या ढिगाऱ्यात गळ्यापर्यंत बुडलेल्या तोतोचानला पाहून तिला धक्का बसला. आईनं आधी तिला हाताला धरून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण आईचाच पाय प्लास्टरवरून घसरायला लागला. तेव्हा तिनं एक लांब बांबू घेतला आणि त्याच्या साह्यानं तोतोचानला बाहेर काढलं. तोतोचान गिलावा केलेल्या पांढऱ्या भिंतीसारखी दिसत होती. मला वाटतं मी पूर्वीही एकदा तुला हे सांगितलं होतं की एखादी गोष्ट आवडली म्हणून त्यावर एकदम उडी मारण्याआधी नीट बघायला शिक, आई म्हणाली. पूर्वीही एकदा असं म्हणायला तसंच कारण होतं. एकदा तोतोचान सभागृहाच्या मागे उगाच भटकत होती. तेवढ्यात तिला वर्तमानपत्राचा एक कागद रस्त्यात मध्येच पसरून ठेवलेला दिसला. तिच्या मनात आलं, या कागदाच्या बरोबर मध्ये उडी मारता यायला पाहिजे. झालं. तिनं लगेच 2-3 पावलं मागं सरकून उडी मारण्याची तयारी केली. 1, 2, साडे माडे 3 आणि धपकन कसल्या तरी खड्ड्यात पडली. तिची पर शोधण्यासाठी उपसलेल्या त्या गटाराचं ते तोंड उघडं होतं. ते काहीतरी कामासाठी रखवालदारानं उघडलं होतं. काहीतरी काम असल्या कारणानं जाताना त्यानं त्या गटाराचा वास येऊ नये म्हणून त्याच्यावर कागद पसरला होता. नंतर तोतोचानला बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी शिक्षकांना फार कष्ट पडले होते. त्या प्रसंगाबद्दलच आत्ता आई बोलत होती. मी पुन्हा नाही असं करणार, तोतोचान म्हणाली. आईनं सुटकेचा निश्वास टाकला. पण तोतोचानचं पुढचं वाक्य ऐकून मात्र तिचा आनंद क्षणिक असल्याचा तिला जाणवलं. कारण तोतोचान म्हणाली, मी पुन्हा कधीच वाळूच्या ढिगावर किंवा वर्तमानपत्राच्या कागदावर उडी मारणार नाही. अर्थात ह्याचा अर्थ ती इतर कशावर उडी मारणार नाही अशी खात्री देता येणं शक्यच नव्हतं. हिवाळ्याचे दिवस होते आणि अंधार वाढत होता. त्या दोघी घरी पोचल्या तेव्हा मात्र रात्र पडायला आली होती. धन्यवाद.